नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला पत्ता आणि तुमचं नाव सांगा. डांगे अशोक भास्कर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, राहणार डोराळे. ही तुमची जी बाग आहे किती वर्षाची आणि किती झाड आहे तुमची? आमची आता ही 5 वर्षाची आहे. हां. 435 झाडे. ओके. आणि सगळी जमीन किती तुमची? टोटल जमीन आमची म्हणजे 6 एकर आहे. 6 एकर आहे. त्याच्यापैकी तुम्ही 1 एकर डाळिंबाची बाग केलेली. 2 एकर आहे, पण 1 एकर नंतर आहे. आता ही किती वर्ष झाली म्हटली? 5 वर्षाची. ओके. तुमचा दरवर्षीचा प्रॉब्लेम काय होता? दरवर्षी हेच साईज होत नाही, सेटिंग. ओके. आणि मेन प्रॉब्लेम काय? फळ होतं तुमच्याकडे? तेल्या दाखव. हा जो प्रॉब्लेम आपण ही फळ आता कुठून काढलंय? झाडात. तुमच्या झाडावरून काढले ना? हो. पण तो पूर्ण थांबलेला आणि एकच अख्ख्या बागेमध्ये तुम्ही मला म्हणलं एकच फळ एवढं ना? हा, आताच नंतर पडले. मागच्या वर्षी म्हणजे मला हार्वेस्टिंग ट्रायमध्ये ना जवळजवळ 150 कॅट माल खाली गाळून जायले त्याल्यामुळे गळून गेला होता खाली? गळून गेला. ओके. आता मला एक सांगा, तुमचं गायडन्स वगैरे करतात. नमस्ते. नमस्कार. तुमचा परिचय द्या ना. मी रवींद्र भुसाळ. तुम्ही गायडन्स करता यांना. हो. आता मला तुमचं कोण ऐकायचं आहे की तुम्ही ह्या वर्षी ह्या ट्रीटमेंटमध्ये काय बदल केला आहे? ट्रीटमेंटमध्ये असा बदल केला सर आम्ही. हां सुरुवातीपासून सॉईल चार्जर सोडलेला, हां. त्याच्यानंतर फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर असे स्प्रे काढली. ओके. त्याच्यानंतर असं बघायला भेटलं की पानाची कॅनोपी वगैरे एकदम मस्त छान झाली. छान झाली. आणि तुम्ही जे साईज म्हणताय तर सर हे बघा, आता वरून तर काही फळ दिसत नाही. थोडंसं मला वरती केलं तर बघा अशापैकी दिसल. तर हे साईज वगैरे फळ आत्ता जर बघितलं तर आता साधारणतः ही साईज माझ्या मते 70-80 ग्रॅम आहे. हो. मग किती दिवस झाले सेटिंग होऊन? आता 4 नोव्हेंबर पाणी द्यायले. 4 नोव्हेंबर या ना पुढे. हां, 4 नोव्हेंबर. हो. 4 नोव्हेंबर सर म्हणजे किती झालं? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. आज किती तारीख आहे? आज 11 तारीख. 11 मार्च ना? हो. म्हणजे किती दिवस झाले तरी? 80. 4था महिना चालू असं. या 80 दिवस झाले साधारणतः, बरोबर आहे ना? त्यात सेटिंग काही मागं पुढे बी होईल ना. मागं पुढे तरी पण जे वन टाईम झाल्यासारखं दिसतंय. पण ते साईज तर एकदम हिरवीगार मस्त तुमची. हां, वन टाईम झाल्यासारखं दिसते सेटिंग तुमचं. पत्तीची कॅनॉपी वगैरे काय? ही पत्ती बघा तुमची, चमक वगैरे किती जबरदस्त आहे. धूळ एवढी तरी. हां, काय वेगळे पण वाटतं तुम्हाला यावर्षी? तेलाची बाग आहे समजा आणि तुम्ही ट्रीटमेंट करताय. नाही सर, असं वाटलं मला की आता कंपन्या भरपूर आहे मार्केटमध्ये. हां. तर एक आता या प्लॉटला मी मागच्या वर्षापासून मार्गदर्शन करतो यांना. हां हां. तर काय होतं सर, शेतकऱ्यांकडून बऱ्याचशा वेळेस हे होतं का शेजारच्यानी एक औषध फवारलं, हां. तर ते पण तेच लगेच मारायला सोडतात. लगेच मारतात. बरोबर बरोबर. तर असं करायला नाही पाहिजे. हां कारण की कुठंतरी थोडंसं हे मनावर कंट्रोल पाहिजे. हां, म्हणजे नुसतं वावं जाऊन उपयोग नाही. वावत जाऊन कुठेतरी थांबलं पाहिजे, थोडंसं योग्य अयोग्याचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी यांना आपल्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीतून सांगितलं यांना सुरुवातीला माहिती. हां या ना. हां, बरं बरं, बोला. हां. तर त्यांचं असं सुरुवातीला थोडंसं कन्फ्यूज होते, बरं. पण नंतर ठेवलं विश्वास. कन्फ्यूज का बरं होतं तुम्ही? हां, ते आपण कधी सोडलेलं नाही ना, आपल्याला माहित नाही त्याचं असं. नाही पण आता कोणती ना कोणती गोष्ट आपण पहिल्यांदा सोडतोच ना कधीतरी कधी. असेच शेतकरी ते बोलल्यामुळे मग आम्ही सोडून दिलं लगेच. बरं 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 त्याचा इफेक्ट जाणवले आपल्याला. बरं. काय फील तुम्हाला? हेच त्याला बेले थोडा कंट्रोल, साईज बीजचं, पानाची कॅनोपी एकदम ओके ओके. ठीक मध्ये आली. म्हणजे झाडाच्या पोषणावर लक्ष हो, दिलं पाहिजे. हा. तुम्ही मला एक सांगा, समजा तुम्ही सगळं जे काही गायडन्स वगैरे करताय, बरोबर आहे, तुम्ही गायडन्स करताना तुम्हाला वेगळे पण काय वाटलं? जनरली तर समजा शेतकऱ्यांना गायडन्स करताना जी गायडन्स करणारी मंडळी, ती मंडळीचं लक्ष कशावर असतं? शक्यतो टोला लेवलचं असतं असं. आणि सर आता कसं सुरुवातीला ज्यावेळेस पानगळ झाल्यानंतर यांना सिनी स्प्रे चालू केली, हां फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर, त्यानंतर पानाची साईज, हां आणि महत्त्वाचं म्हणजे एक खालपासून तर शेंड्यापर्यंत आहे ना सर, हां, एकसारखी निघली, कळी कळी निघाली. सेटिंग चांगलं झालं. स्ट्रोक पण एकदम मस्त होता, एकसारखा. बरोबर आहे. काय दिसते सावलीमुळे लक्षात हे बघा, शेंड्याचं पण स्ट्रोक आणि खालचा पण बघा एकदम सारखा आहे. सारखा आहे. आणि मध्ये फळाचे कलर बघा ना तुम्ही, तेच हिरवागार मस्त हिरवागार कलर. आहे. बरोबर आहे ना? म्हणजे हे याची साईज चांगली होणार आहे आणि याला भविष्य चांगलं आहे. बरोबर आहे ना? या ना पुढे. आता मी समोरचे पण सगळे लाईन बघतोय, एकदम साईज युनिफॉर्म आहे सगळी फळांची. हो. आणि सगळं फळ जे आहे ना तुमचं, तुम्ही लक्षात येते का तुमचं फळ असं कॅनॉपी खाली, हो, सावलीमध्ये याला बर्निंग व्हायचं काही विषय कामच नाही. सन्मानित छोटाच राहिले. विषयच नाही. आणि एवढं सुंदर झालं का ते आतमध्ये लपल्यामुळे ना. तुम्ही पाहिजे बा, आता हे पाहिजे, हे इथं जे आहे, इथं तुम्ही आता ओपन दिसते, शक्यतो तिकडच्या याच्यामध्ये ओपन नाही दिसत, बरोबर आहे ना? म्हणजे हे सगळं जे फळ खाली आलं कॅनॉपीच्या खाली, ते त्याला काही प्रॉब्लेम नाही ना उन्हाचा, प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता इथून पुढे सन बर्निंगसाठी लोक वरून
टोप्या घाला, त्याला वरून काय कपडे घाला, पेपर वगैरे सगळं भरपूर गोष्टी ना. भरपूर गोष्टी. म्हणजे मला तर कधी कधी हसू येतं मला शेतकऱ्यांचं. सर असं याची एकंदरीत काही आवश्यकता वाटत नाही, कारण की पानाची जी कॅनोपी हां हां तर याला कुठल्याही प्रकारचे असे स्प्रे वगैरे घ्यायची पण गरज नाही बरोबर आहे. मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बाग आहे ना, तसं मग तुम्ही जे फळाचा जो स्ट्रोक आहे ना, तो स्ट्रोक तुम्ही जर पाहिला तर एकदम असा खतरनाक आहे जागेवर, बरोबर आहे ना. म्हणजे साईजला तर ह्यावर्षी इश्यू नाही होणार असं वाटतं मला. नाही अजिबात नाही म्हणजे पोषणावर व्यवस्थित लक्ष दिलं तर मला वाटतं शेती चांगली होईल. काय वाटतं चांगली. बरोबर. मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो हां की डाळिंबाचं थोडंसं काही गोष्टी नॅचरल पद्धतीनं झाल्या पाहिजे, हां हां झाडाच्या याच्यानुसार झाल्या पाहिजे. काय होतं काही काही वेळेस आपल्याकडून जास्त शेतकऱ्यांकडून जास्त जातं, हां खर्च विनाकारण खर्च विनाकारण होतो. झाडाला जे पाहिजे गरज मला एक दिलं अजून पाहिजे. काय, तुमचं समजा तुमचं तर तुम्ही तरुण दिसता, बरोबर ना, म्हणजे आहेच तुम्ही, तर तुमचं एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही समजा म्हणजे चांगल्यापैकी नॉलेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताय, तर मला असं वाटतं की तरुणांनी पुढे यायला पाहिजे शेतीमध्ये आणि अभ्यास केला पाहिजे. हो बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. तुमचं BSc ॲग्री पण झालेलं आहे ना. हो जर शिकलेले जे तरुण आहेत त्यांनी जर असं जर योग्य दिशेने जर गायडन्स करायला सुरुवात केली तर शेतीची दशा बदलू शकते की नाही? नक्कीच बदलणार. हां. आणि मला असं वाटतं की समजा तुमचा हा जो पट्टा आहे राहत्या भागातून कुठल्याही शेतकऱ्याला जर अडचण असेल तर तुमच्यासारख्या तरुणांनी त्यांना मार्गदर्शन करायला काही हरकत नाही. नक्कीच सर करणारच. तुमचा नंबर जर सांगितलं तर काही हरकत नाही मला असं वाटतं. हो, नंबर सांगून द्या तुम्ही. घ्या ना. हां 88 18 782. नाही, माझा एक उद्देश असा आहे बरं का, तुम्ही आता याच्यामध्ये जे काही समजा आता मजबूती दिसते, मग आता एक साईज वगैरे दिसते बघा, हे नवीन पण सेटिंग होते, बरोबर आहे ना? हो जुन्याबरोबर नवीन. तर म्हणजे एकंदरीत तुम्हाला यांचं मार्गदर्शन कसं वाटतं आणि एकंदरीत टेक्नॉलॉजी वापरल्यावर खर्चावर कसा परिणाम वाटतो? तेच आपलं टेक्नॉलॉजी म्हणजे आवडली, कमी खर्च जादा, म्हणजे साईज बी झाडाची पत्ती झाडाला त्रास, म्हणजे जे पहिले मागच्या वर्षी होत तसं नाही यावर्षी. मागच्या वर्षी पत्ती बी झाडाची ना हां थोडी बारीकच होती, प्रॉब्लेम. अशी हे बघा, हे झाड एकदम तुमचं झालेलं आहे. सुकलेली होती. त्यापेक्षा डाऊन पत्ती. तुमचं हे जे झाड दिसतंय ना, हे बघा आता त्याला फळधारणा झाली आहे, पण तरी सुद्धा माझ्या दृष्टीने हे घातक आहे समजा, बरोबर आहे की थोडं नाही? झाड जाण्याची शक्यता आहे बुवा. नाही म्हणजे हे जे असे झाडं जे आहे, हे अशी कृष अवस्था जी आहे ही रोगाला कारणीभूत अवस्था आहे. तेच बाजूला हे झाड आहे पहा, हे झाड कसं काय निरोगी वाटतं, बरोबर आहे की नाही? मग हेच शेतकऱ्यांना शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच माझा एक विचार असा आहे ह्यावर्षी की आपण ह्या एप्रिल मे मध्ये जे तरुण आहेत, जे इच्छुक आहे बुवा, त्यांच्या भागामध्ये त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, इतर शेतकऱ्यांना कन्सल्टिंग करायचं आहे, अशा शेतकऱ्यांना आपण खास ट्रेनिंग देण्याची ह्यावर्षी व्यवस्था करू आणि त्यांना ट्रेनिंग देऊन 2-3 दिवसाचं त्यांना असं तयार करू की ते योग्य प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकले पाहिजे. आणि काय तुम्हाला वाटतं चांगलं मार्गदर्शन करून काही पैसा मिळत नाही का? भेटतो. हां भेटेल की नाही? तेवढे जास्त शेतकरी येतील ना तुमच्याकडे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणजे एकंदरीत तुमचा जो बाग आहे हां, तर ह्या वर्षी त्याचं भवितव्य तर चांगलं दिसतं. तुम्हाला काय हो वाटतं? चांगले, आतापर्यंत चांगले. ओके ठीक आहे.